सर्वेक्षणात मार खाल्ला की ते निवडणूक रद्द करतात असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। त्याचबरोबर त्यांना निवडणुका घ्यायचेच नाहीत कारण ते सर्वेक्षणात मार खातायत। सर्वेक्षण त्यांच्यावरच बीजेपी निवडणूक लढवते। सर्वेक्षणात मार खाल्ला की ते निवडणूक रद्द करतात असंही आव्हाड यावेळी म्हणाले। ही महाराष्ट्राची परंपरा आहे। गणपती एका हातात आणि तलवार एका हातात असं महाराष्ट्राने नाही बघितलं कधी। नितेश राणे ज्या प्रकारे वक्तव्य करतात त्याला कुठेतरी विरोध करत अजित पवार यांनी अमित शहाना पत्र लिहिलं, मात्र त्याला कुठेतरी फरक पडलेला नाही आहे। नितेश राणे ऐकत नाही आहेत। असं आहे, तुम्ही पत्र टाकलं नाही टाकलं तर देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं एवढंच आहे तर अजित पवारांनी राजीनामा देऊन बाहेर पडावं ना। एवढंच जर तुम्हाला वाटतंय की फारच आता अति व्हायला लागलंय, बाहेर पडा। मी मोदी साहेबांना भेटून आलो, आतमध्ये सांगितलं त्यांना, मी याला सांगेन उद्या जा तुला मानमधनं तिकीट दिलं, मी पवार साहेबांशी बोलून आलो। हे राहा पण बघतो मला, मी पवार साहेबांकडे जाऊन आलेलो। त्यांचं वजन कमी झालं का माहिती का हो जरा मी काय बोलतोय, मी पवार साहेबांकडे 10 मिनिटं बसणार, बाहेर येणार, नितीन साहेबांशी बोलून आलो, तुझं तिकीट कन्फर्म, मी माझ्या गाडीत बसणार, निघून जाणार। मी आतमध्ये काय बोललोय नितीनला काय माहीत। नितीन उद्या पत्रकारांना सांगणार, अरे जितेंद्र आव्हाड गेले होते साहेबांकडे, माझ्याबद्दल बोलून आले। तसे अमित शहाकडे गेले, हे मोदींकडे गेले, हे काय बोलले तुम्हाला काय माहीत नाही, मला काय माहीत, फक्त त्यांच्या तोंडात नाही ऐकायचं, कृती काय। नितेश राणे गप्पा बसले का? देवेंद्र फडणवीसांनी काही ॲक्शन घेतली का? मुख्यमंत्र्यांनी काही भूमिका घेतली का? सरकारने काही भूमिका घेतली का? काहीच नाही। विशालगडावरती हल्ला झाला, आरोपी पकडले का? नाही। रामगिरीला अटक झाली का? नाही। कसली अपेक्षा करता तुम्ही यांच्याकडनं? अजित पवारांचं वजन कमी झालं का माहिती? मला त्यांचं वजन कमी झालंय का वाढलंय, मी वजन काटा बघतच नाही। माझं काय संबंध? बैठकीत सर्व मोठे नेते उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात बैठका होत आहेत, ही एक आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यामुळे जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रावर चर्चा झाली। अशी सीटनिहाय काही चर्चा झालेली नाही, पण एक ॲसेसमेंट म्हणून पाहिलं गेलं। तर ह्याच्यानंतरच्या ज्या राऊंड्स सुरू होतील त्याच्यात काहीतरी सीटांबद्दल चर्चा। 80% असं म्हणते, जवळपास 70-80% जागांवर चर्चा झाली। हां, असं म्हणतात। तिढा असलेल्या ज्या जागा आहेत त्यावर तिढा नावाच्या जागाच नाही आमच्याकडे, तिढा आहे तिथे सोडून म्हणजे काय, तसं कुठल्या जागेवरती खूपच खेचाताण आहे असं आमच्यात। म्हणजे मला पहिलं हे खूप आनंद होतोय की कुठेही ताणाताणी नाही, की हा त्याच्यावर चिडला आहे, तो त्याच्यावर चिडला आहे, असं काहीही नाही। खूप आनंदाची गोष्ट आहे। तिघांच्याही मनात एकच आहे की विनेबिलिटी हा फॉर्म्युला ठेवूया, पक्ष कोण, उमेदवार कोण इज नॉट द फॉर्म्युला। काही जागा या एक्सचेंज केल्या जातील, काही होईल ना, नॅचरल एक्सचेंज आहे। किती टक्के साधारण? नाही असं टक्के नाही, कारण 2019ला शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध ते ठीक आहे, ते झाला, तो इतिहास झाला। 2019 गेलं, 2020ला आम्ही सत्तेत आलो, 2022ला सत्तेतनं बाहेर गेलो, असं काय इतिहास कुठे आता परत हे करायचं असतं? मुंबईत अजितदादांच्या पक्षाकडनं 5 जागा आहेत आणि 5 मुस्लिम कॅन्डिडेट देण्याची शक्यता आहे। त्यांनी काही करावं, मलिकांची मुलगी अहो, त्यांनी काही करावं। आम्हाला अजितदादांचं का विचारता? माझा काय संबंध त्या पक्षाशी? मोठ्या भावावरून आज शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलं खडाजंगी बघून आलं। हे बघा, माझं मत स्पष्ट आहे की आम्ही लहान भाऊ आहोत, ह्याचा आम्हाला आनंद आहे आणि मुख्यमंत्री पदाची चर्चा आम्ही करणारच नाही। ती चर्चा निवडणूक झाल्यावर करता येते, काय नाही आहे। दुसरा एक मुद्दा असा होता की सिनेटच्या निवडणुकीसंदर्भात सलग दुसऱ्यांदा सिनेटची निवडणूक स्थगित केलेली आहे। त्यांना कुठल्याही निवडणुका घ्यायच्या नाही आहेत। त्याचं कारण त्यांच्या सर्वेक्षणातच ते मार खातात आणि सर्वेक्षण हा बीजेपीचा बेस असतो निवडणूक म्हणजे मी जेव्हापासून बीजेपीचं हे केलं आहे तेव्हापासून बीजेपी सर्वेक्षणावरच, म्हणजे सर्वेक्षण म्हणजे सर्वेवरच बीजेपी काम करते। सर, हिंदी में बता दिए सर, आज करीब